श्री स्वामी समर्थ। कधी कधी आयुष्यात आपण खूप मनापासून प्रेमाने आणि नियोजनपूर्वक एखादी गोष्ट तयार करत असतो। मग ती घरातील व्यवस्था असो, ऑफिसमधील काही काम असो, किंवा आपण मनात उभं केलेलं एखादं स्वप्न असो। त्या घडीला, त्या शिस्तीला, त्या मेहनतीला आपण आपलं संपूर्ण मन आणि आत्मा गुंतवलेला असतो। पण त्यावेळी अशी एखादी व्यक्ती समोर येते जिला आपल्या मेहनतीची, आपल्या बांधिलकीची काहीच किंमत कळत नाही। ती सहजपणे येते आणि आपण घडवून आणलेल्या सर्व गोष्टी विस्कटून टाकते। त्या क्षणी मनाला फार यातना होतात, हृदय दुखतं, वाटतं इतकं का मी मन लावून केलं। पण अशा वेळी स्वामी मार्ग आपल्याला धीर देत असतो। स्वामी म्हणतात, तू तुझं कर्म भक्तिभावाने करत राहा। ज्याने हे सर्व विस्कटलं आहे ना, त्याच्या कृतीचं फळ हे त्याच्यावरती सोडून द्यावं, कारण त्या कर्माची जबाबदारी ही सर्वस्वी त्याची आहे। आपण मात्र मन स्थिर ठेवून आपला राग, दुःख किंवा अहंकार टाळून शांतीने, समर्पणाने स्वामींच्या मार्गावर चालत राहावं। कारण शेवटी आपली घडी कोणीतरी जरी विस्कटली असली तरी स्वामी मात्र आपल्या मनाची घडी पुन्हा बसवत असतात। आपल्या समर्पणाला, शांततेला, श्रद्धेला ते ओळखतात आणि योग्य वेळी त्याचं फळही देतात। म्हणून स्थिर राहा, संयमी राहा आणि आपलं काम स्वामींच्या कृपेवर सोपवून द्या। श्रद्धा, संयम आणि प्रेमाने आपलं काम करत राहा, कारण खरं समाधान, खरं यश हे स्वामींच्या मार्गावरूनच चालताना मिळतं। श्री स्वामी समर्थ या नामाचा आधार घेतला ना की जीवनाच्या कोणत्याही विस्कळीत क्षणाला आपण पुन्हा पुन्हा सावरू शकतो, हो की नाही? श्री स्वामी समर्थ।